द्रव्यासाठी नाना प्रयत्न करूनही त्यांचा खर्च काही भागत नव्हता। शेवटी दुकान घालून बसले, पण तुकोबरायला काही खोटा व्यापार करता येईना। काही माणसं मुळातच खोटी असावी लागतात, त्यावेळी व्यापार करता येतो। तुकोबरायला माहित होतं जो व्यापार आपण करू खोटा जर केला तर त्याचे परिणाम सुद्धा खोटे येतील। एक किराणा माल दुकानदार आहे, त्याच्याकडे एक शेतकरी साखर न्यायला आला। दादा 1 किलो साखर द्या। त्यानं चर्चा करता करता 1 किलो साखर दिली किराणा मालवाल्यानं। त्यानं विचारलं काय करतो रे? त्यानं सांगितलं मी शेतकरी आहे, माझ्याकडे गावठी गाई आहे। बरं बरं बरं, तुपाचा माझा व्यवसाय। ते म्हणले मग तूप चांगलं आहे का तुझ्याकडे? साजूक तूप आहे म्हणला। म्हणला असं कर, प्रत्येक महिन्याला मला 1 किलो तूप देत जा, 1 किलो तूप देत जा। शेतकरी म्हणला देईल। दर महिन्याला 1 किलो तूप आणून देऊ लागला। परंतु एक 8-10 महिने झाले आणि त्या किराणा माल दुकानदाराच्या मनात विचार आला, हा 1 किलो बरोबर देत असेल का मोजून? म्हणून त्यानं मोजलं तूप, तर त्याच्यामध्ये 200 ग्रॅम कमी होतं। किती होतं? 200 ग्रॅम कमी होतं। त्यानं त्या शेतकऱ्याला बोलवलं, लाज वाटते का? म्हणला 8 महिने तुम्हाला फसवलं 200 ग्रॅम न। अरे मापात कुठं पाप करायचं असते का? नरकात जाशील ना। त्यावेळी त्या शेतकऱ्याने सांगितलं, म्हणला शेठजी खरं सांगू का, माझ्याकडं वजन काटा आहे पण वजन नाही। मी जे तुमच्याकडून 1 किलो साखर नेली का नाही, ती एकीकडे ठेवतो। तुम्हाला कळत असेल तर पहा, आणि त्यानंच मी मोजून देतो। एकदा साखर 200 ग्रॅम कमी दिली, 8 महिने 200 ग्रॅम तूप। काय ज्याचं जसं कर्म आहे तसं फळ ईश्वर देतो। जगी जीवन जगी जीवन जय
मोठा धंदा करवेना. कोणास माप जर कमी दिलं तर त्याचा दोष लागतो, म्हणून तुकोबरायांकडून थोडा जास्त माल दिला जायचा. तर प्रत्येक बाजार तुकोबराय करू लागले. सगळ्यांप्रती दया आणि असत्य भाषण नसल्यामुळं आणि सदैव हरिस्मरण एक क्षण सुद्धा ते विसंबायचे नाही. खर तर मालामध्ये ढाळ दिल्यामुळं आणि नामस्मरणामध्ये चित्त असल्यामुळं व्यापारात तोटा होऊ लागला. तुकाराम महाराज द्रव्य प्राप्तीसाठी अनेक प्रयत्न करू लागले, प्रपंच चालवण्यासाठी, पण परमात्मा काही साह्य होईना. नंतर सावकाराकडून मोठं कर्ज काढलं तुकोबरायाने. पुष्कळ वाढवला धंदा, परंतु नफा होईना. चिंतातूर राहू लागली, आणि चिंता माणसाला संपवते. किती संपवते. चिता चिंता समख्याता बिंदु मात्र विशेषतः सजीवं दहते चिंता निर्जीवं दहते चिता. चिंता माणसाला झोप येऊ देत नाही, चिंता जेवण करू देत नाही, त्याचं नाव चिंता आहे. खर तर चिंता चांगलीच नाही. माणसं झुरणीला लागतात, जेवण जात नाही ज्याला चिंता आहे. तुकोबरायांचं अन्नावर लक्ष लागेना. चिंता वेगळी आणि काळजी वेगळी. चिंता कशाला म्हणावं, एखादी घटना घडून गेली पण त्याचे परिणाम अजून आले नाही, त्यावेळी मन जे हुरहुर करतं त्याला चिंता म्हणावी. आणि काळजी कशाला म्हणावं, एखादी घटना घडून गेली पण त्याचे परिणाम रिझल्ट ओरिएंटेड आहे, आता भोगावं लागणार, याला काळजी म्हणायचं. पण चिंताही चांगली नाही आणि काळजी सुद्धा. तुम्हाला मी सहज विचारलं, साप बरा की नाग बरा, तुम्ही काय म्हणाल? दोन्ही चांगले नाही. तसं चिंताही चांगली नाही आणि काळजी सुद्धा चांगली नाही. माणसं जेवत नाहीत. तुकोबराय सात्विक वृत्तीचे असल्यामुळं चिंता करत बसायची की आता कसं होणार. नंतर दुसरं कर्ज काढलं, त्याच्यातून प्रपंच करायला सुरुवात केली. त्यातून काही सोय होईना, प्रपंच काही चांगला होईना. घरातल्या ज्या वस्तू होत्या, चीज वस्तू, त्या विकायला सुरुवात केली तुकोबरायाने. पुन्हा कर्ज काढून व्यापार करू लागले, पण व्यापार काही सफल होत नव्हता. नशीब काही साथ देत नव्हतं, देव काही कृपा करत नव्हता. त्या व्यापारात खोट दिसू लागली. पुढे सावकार दारापुढे येऊन बसू लागले. सोयरे दायरे म्हणू लागले की याचं दिवाळे निघणार. तुकया बर्बाद झाला म्हणून डोळ्यात अश्रू आले तुकोबरायाच्या. नेत्र पाण्याने भरून आले. तुकोबराय म्हणू लागले, देवादी देवा, ए विठ्ठला, अशी संसारात विपरीत करणी कशी केली. ज्यावेळी माणसाची परिस्थिती ढासळते ना, त्यावेळी नातेवाईक सुद्धा तोंड फिरवतात. ज्यावेळी तुमची परिस्थिती चांगली असते ना, त्यावेळेस तुम्हाला माहित नसलेले नातेवाईक सुद्धा जवळ येतात. हे वैशिष्ट्य आहे. खर तर जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे कुणी नाही. सावकाराचे हवाले आता फेल होऊ लागले. एक जण तुकोबरायच्या नातेवाईकातला आला. त्यानं आपल्या पतीवर कर्ज काढून दिलं आणि सांगितलं, तुकारामा, तू परमार्थी होऊन अहोरात्र नाम जपतो म्हणून तुझी फजिती झाली. हे भजन सोडून दे. विष्णू भक्तीनं कुणाचंही बरं झालेलं नाही, भलं झालेलं नाही. प्रपंचात लक्ष दे. आमचे वडील हेच सांगत आले, तू त्यांचा अनुभव घेतलास. तुला संसाराचं हित समजत नाही. रात्रंदिवस नामस्मरण करत राहतो, त्या पंढरपूरच्या विठ्ठलाचा ध्यास घेतो.
तुला भिकेचे डोहाळे लागले असं समज. तुकोबाराय रात्रंदिवस त्या पांडुरंगाचं चिंतन करायचे. खर तर तोच सोयरा, तोच सज्जन हा विचार पांडुरंगाचा मनामध्ये धरून तुकोबाराय व्यापार करायचे. आणि म्हणून तुकोबारायांना कळालं होतं की त्या परमात्म्याशिवाय काहीच खरं नाही. ते म्हणले राग आला तरी काही हरकत नाही, यापुढे आमचं ऐकून भजन कराल तर अगोदर कर्जबाजारी होणार, त्या पंढरपूरच्या विठ्ठलाचा नाद सोडून दे. या संकटामुळे तुकोबारायला कुठेही चैन पडेना. घरात दोन्ही बायका म्हणू लागल्या की तुम्ही विठोबाचं ध्यान लागलं तेव्हापासून आम्हाला खायला अन्न मिळेना, आमचे हाल सुरू झाले. शिवाय बाजारात सगळी लोक तुम्हाला हसतात. तुकयानं हरिभजनाचा आपला निश्चय सोडला नाही, उलट हरिभजनामध्ये सप्रेम रंगू लागले. त्यामुळे घरी स्त्रिया त्रास देऊ लागल्या. व्यापाराचं निमित्त करून बाहेर गावी निघून जायचे आणि बाहेर गावी निघून गेले की घरी लक्ष दुर्लक्ष व्हायचं. 4 गुरं होती तुकोबारायच्या घरी, ती रोगानं मिली. त्यातली 3 रोगानं मिली. देव सुद्धा कसोटी पाहू लागला. जो परमार्थाला लागतो ना, सुरुवातीला त्याची कसोटी पाहत असतो. पण तुकोबाराय म्हणू लागले की माझं जीवन त्या परमात्म्याला समर्पित आहे. खर तर तोच विठ्ठल, तोच परमात्मा, तो सोयरा आहे, माझा संगाती आहे. तो मला प्रत्येक घटनेतून पुढे घेईल.